मागील काही दिवसापासून देगलूर तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून भ्रष्टाचार झाल्याच्या संदर्भात या ठिकाणी गावकरी उपोषणाला बसले होते आणि प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना एक आश्वासन देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं आज हा उपोषणाचा समारोप या ठिकाणी होताना दिसतोय। काय सांगा, काय तुम्हाला प्रशासन नेमकं काय सांगितलेलं आहे? नमस्कार, मला प्रशासनानं 13/7/2026 रोजी हे जे नेमलेले अधिकारी आहेत कुरुंदे DS आणि श्री आकाश पाटील आणि शेख अली, हे जे नेमलेले 3 अधिकारी आहेत त्यांच्या सहाय्यानं जे बी काही बोगस काम बोरगाव या नगरीत झालेलं आहे त्यांनी त्या दिवशी येऊन सविस्तररित्या चौकशी करून 7 दिवसाच्या आत आम्हाला त्याची पूर्ण पूर्तता करून देणार आहेत। याचं असं वचन देऊन हे मला प्रमाणपत्र देऊन मी तुमचा उपोषण सोडा असे मला सांगून गेले। तुम्हाला समाजी ब्रिगेडच्या एक कार्यकर्ते आहात, त्या अनुषंगानं प्रेशराईज काही झालं का किंवा काय? प्रेशराईज नाही, आज सर्वसामान्य आज माझ्यासारख्या माणसाला जर असा, मी तालुका अध्यक्ष असून जर एवढा त्रास भोगून आज 3ऱ्या दिवशी जर उपोषण माझा सुटत असेल तर सर्वसामान्य जनतेची काय हाल आहे याच्यावरून खरंच म्हणजे असं थरच सुटणारी बाब आहे। या विचार करून आज प्रतिष्ठित माणूस, आज तालुक्यातला एक प्रथम नागरिक म्हणून समाजी ब्रिगेडचे समजले जातो, तर या गोष्टीला खरंच विचार करण्यासाठी बाब आहे। या गोष्टीवर प्रशासन विचार करावा व आमच्या वरिष्ठांना बी मी सांगू इच्छितो की या गोष्टीवर अधिकाऱ्यांना तुम्ही प्रेशर देऊन तुम्ही या गोष्टीचा विचार करावा। या ठिकाणी समाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांचा या उपोषणाला भक्कम असा पाठिंबा होता। एकूणच कशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि याच्यावरती नेमकं शेवटचा कशा पद्धतीने तोडगा निघाला? मौजे बोरगाव तालुका देगलूर येथे ग्रामपंचायतच्या निधीमध्ये भ्रष्टाचाराचं काम झालेले आहे असं गावकरी आणि आमचे तालुका अध्यक्ष शहाजी पाटील बाबरे यांनी 4 महिन्यापूर्वी लेखी तक्रार करून BDO साहेबाच्या ऑफिसला BDO साहेबाच्या नावाने लेखी तक्रार करून या भोंगळ कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार देण्यात आलेली होती। पण 4 महिन्यामध्ये ते चौकशीचं पत्र किंवा चौकशी अजिबातच कुठलं काही झालेलं नव्हतं। त्या अनुषंगाने आमचे तालुका अध्यक्ष 3 दिवसापूर्वी उपोषणाला बसले होते। आज शासनाला जाग येऊन त्यांना येत्या 13 तारखेला आम्ही जाय मोक्यावर जाऊन तुमच्या समक्ष म्हणजे उपोषणकर्त्याच्या समक्ष आम्ही चौकशी करून जे भ्रष्ट अधिकारी असतील, जे कोणी गावातले सरपंच असतील त्यांच्यावर आम्ही योग्य ते कारवाई करू असं आश्वासन देऊन लेखी पत्र देण्यात आलेले आहे आणि तात्पुरतं उपोषण माघार घेण्यात आलेले आहे। जर दिलेल्या तारखेला चौकशी नाही झाली तर याच्या पुढचं उपोषण असेल, आंदोलन असेल, आम्ही आझाद मैदानावर करणार आहे। याची शासनाने दखल घ्यावी ही नम्र विनंती।